आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी वर्ध्यातून। वर्ध्यात विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक। वर्ध्याच्या गोपुरी चौकात विविध मागण्यांचा फलक हातात घेऊन मूक आंदोलन सुरू। सोयाबीन, कापूस व कर्जमाफी या मागणींकडे वेधले लक्ष। 10 वर्षापासून सत्ता भोगणाऱ्या सरकारला जाग आणण्याचा शेतकऱ्यांच्या आंदोलनातून प्रयत्न। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला पार्श्वभूमीवर आंदोलनाला महत्त्व। उद्या वर्ध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे सभा। पोलिसांना चकमा देत सुरू आहे आंदोलन। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। वर्ध्यात विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले। वर्ध्याच्या गोपुरी चौकात विविध मागण्यांचा फलक हातात घेऊन मूक आंदोलन सुरू करण्यात आलं। सोयाबीन, कापूस व कर्जमाफी या मागणींकडे यावेळी लक्ष वेधण्यात आलेलं आहे। 10 वर्षापूर्वी सत्ता भोगणाऱ्या सरकारला जाग आणण्याचा शेतकऱ्यांच्या आंदोलनातून प्रयत्न। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला पार्श्वभूमीवर आंदोलनाला महत्त्व। उद्या वर्ध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे सभा। पोलिसांना चकमा देत सुरू आहे आंदोलन। येणाऱ्या 20 तारखेला माननीय पंतप्रधान साहेब आपल्या वर्धा जिल्ह्यात येते आहे। त्याकरता आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या आम्ही मूक प्रदर्शनाद्वारे आम्ही इथे बसलेलो आहे। आमच्या मागण्या ह्याच आहे की बा शेतमालाला भाव मिळाला पाहिजे। जसं कापसाला 15,000 रुपये क्विंटल, तुरीला 12,000, सोयाबीनला, ऊसाला, दुधाला भाव मिळाला पाहिजे। शेतकऱ्यांना मोफत आरोग्य मिळालं पाहिजे। या मागणीसाठी आम्ही इथे बसलेलो आहे। आणि ही जी जागा आहे इथे 1983 पासून तर 86-87 पर्यंत शेतकरी संघटनेचे सर्व मोठे आंदोलन इथे झालेले आहे। आणि याच जागेवरून जो शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे त्यासाठी आम्ही ही जागा निवडलेली आहे। आमचे सर्व पंतप्रधान साहेबांनी आमची ही मागणी मान्य करावी आणि 20 तारखेच्या सभेत त्याची घोषणा करावी। शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी, त्याकरता आम्ही लोक इथे सर्व मूक निदर्शन करणं बसलेलो आहोत।